बातमी वर्ध्यातून आहे। वर्ध्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। आर्वीमध्ये नाल्यांना पूर आलेला आहे। आज दुपारी 3च्या सुमारास म्हणजेच अगदी काही वेळापूर्वीच निम्न वर्धा धरणाचे 5ही दरवाजे उघडणार असल्याची माहिती दिली होती। आर्वी परिसरामध्ये पावसाचं थैमान झालेलं आपण बघू शकतो। या दृश्यांमधून कशा पद्धतीने गाड्या या संपूर्ण पाण्यामध्ये तरंगताना दिसतायत। संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। मुसळधाराचा पाऊस पडतोय, त्यामुळे प्रशासनाकडून देखील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आल्याचं या दृश्यांमधून आपण बघू शकतोय। वर्ध्यामध्ये मुसळधार पाऊस आलेला आहे। निम्न वर्धा धरणाचे 5ही दरवाजे उघडणार असल्याची माहिती दिली जाते प्रशासनाकडून आणि त्याच अनुषंगाने आता प्रशासनानं सगळ्या नागरिकांना काळजी घेण्याचंही आवाहन केलेलं आहे। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं आपण बघू शकतोय। अक्षरशः ज्या गाड्या आहेत त्या पाण्यामध्ये तरंगताना देखील दिसतायत। जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं देखील आवाहन प्रशासनाकडून वर्ध्यातील सगळ्या नागरिकांना केलं जात आहे। या संदर्भात निलेश बंगाले आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। निलेश, सध्याचं वातावरण नेमकं काय म्हणतंय? वर्ध्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। नक्कीच वर्षा, आपण जर बघितलं तर सकाळपासून वर्ध्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, जोराचा पाऊस पडत आहे आणि गेल्या 15 दिवसापासून जो उकाडा पडला होता त्याचा आता कुठेतरी तो भरून काढण्यासाठी हा पाऊस आल्याचं सांगण्यात येत आहे। आणि याचा परिणाम असा झाला आहे की वर्ध्यातील आर्वी परिसरामधील जो लोखंडी पूल आहे, मायाबाई वार्ड आहे, या परिसरामध्ये जो नाला गेलेला आहे या नाल्याला प्रचंड असा पूर आलेला आहे। असं जर पाऊस काही सुरू राहिला 1 तास तर कदाचित घरामध्ये लोकांच्या पाणी सुद्धा घुसू शकतं, इतकी भयंकर परिस्थिती त्या ठिकाणी आहे। आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे हे पाऊस आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्यामुळं आता नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। वर्षा, निलेश, या संदर्भातले सगळे अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। पावसासंदर्भातली आता महत्त्वाची बातमी आहे। मान्सूनच्या वाऱ्याची तीव्रता वाढलेली आहे। विदर्भामध्ये पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। येणाऱ्या 3 दिवसांसाठी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आलाय, तर मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आणि विदर्भाला देखील ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे। पुणे हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ SD सानप यांनी ही सगळी माहिती दिली आहे। आज पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांची गतीसुद्धा वाढायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स किंवा मुसळधार पावसाची शक्यता काही प्रदेशांमध्ये दिली गेलेली आहे, ज्यामध्ये येणारे 3 दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आहे। त्याचबरोबर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मराठवाड्यासाठी आज आहे आणि त्यानंतरचे 2 दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता मराठवाड्यासाठी आहे। नंतर वादळी पाऊस होण्याची शक्यता मराठवाड्यासाठी असेल। त्याचबरोबर विदर्भाचा जर विचार कराल तर येणारे 5ही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे।